श्री गुरुदेव रघुनाथ महाराज की जय। श्री निसर्गदत्त महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। पुन्हा एकदा आत्मविद्या ह्या आपल्या चर्चेत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आता मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण परमात्म्याचं ज्ञान ग्रहण करून परमात्मा आपल्याच अंतर्यामी कशा रूपात आहे, त्याचप्रमाणे त्या परमात्म्याची आपण कशी ओळख घ्यावी याची ज्ञान चर्चा केली। आता परब्रह्माचं ज्ञान अथवा परब्रह्माची ओळख ही होणे फार गरजेची असते। म्हणजेच आता आपला हा जो पुढचा जो काय जो अभ्यास आहे तो ह्या परमात्म्याविषयीच आहे। म्हणजे परमेश्वराचंच म्हणजे परमात्म्याचंच हे जणू काही एक चिंतन आहे। आत्मज्ञान परमात्मा ज्ञान हे आपल्या अंतर्यामी असलेलं ही जी आपली रूपे आहेत, जी पूर्ण सत्य नित्य आहेत, त्यांचं ज्ञान आहे। आणि यांचं ज्ञान करणे, यांचं ज्ञान ग्रहण करणे, आत्मसात करणे, आत्मचिंतन करणे, ह्यासाठीच आपण हा जो काय कार्यक्रम अथवा आत्मविद्या ही जी चर्चा आहे ती योजिली आहे। म्हणजे ह्या आत्मविद्या ह्या आपल्या चर्चेचं मूळ हेतू म्हणजे आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाच्या त्या ज्ञानाने आपल्या पूर्ववत असलेल्या त्या आत्मा व परमात्मा ह्या रूपाचं ज्ञान घेणे। आता पुन्हा एकदा आपण परमात्म्याविषयी थोडं ज्ञान ग्रहण करू। जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, पण आता पुढे आपण थोडी ज्ञान चर्चा ही चालू ठेवू। परमात्मा म्हणजेच ज्याला आपण परब्रह्म असंही म्हणतो। तर परमात्मा किंवा परब्रह्म कोण? तर परब्रह्म म्हणजे आत्म्याच्या अंतर्यामी, आत्म्याचा साक्षी, जो स्वतः विषयरहित आहे, स्वतःच्या ज्ञानविरहित आहे। म्हणजेच ज्याला तो स्वतः अस्तित्वात असून देखीलही त्याला स्वतःच्या अस्तित्वाचाही भ्रम उरलेला नाही। म्हणजे स्वतः मूळ अस्तित्वात असूनही त्याला स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान नाही। म्हणजे स्वतःचा असणेपण व नसणेपण त्याच्या गर्भात त्याला उपजलेलं नाही। म्हणूनच त्याला आपण परमात्मा परब्रह्म म्हणतो। थोडक्यात परब्रह्म म्हणजे ज्याला आपल्या असण्या व नसण्याचा भ्रमही कधीही कदापि झालेला नाही, तो परब्रह्म। म्हणजे ज्याला आपले असणेपणही कधी शिवले नाही आणि नसणेपणही शिवले नाही। म्हणजे त्यांनी आपल्या वस्तीला कधीही आपण आहोत असंही ज्ञान ठेवलं नाही आहे। असा श्रेष्ठ तो परमात्मा, ज्यांनी आपल्या वस्तीला आपण आहोत असंही ज्ञान ठेवलं नाही। म्हणजे आपलं असणेपण सुद्धा देखील त्यांनी आपल्या जवळ बाळगलं नाही, असा तो परमात्मा परब्रह्म। म्हणून तो सर्वात विशिष्ट, सर्वात श्रेष्ठ आणि तोच नित्य आणि सत्य आहे। म्हणजे असल्या नसण्याचा ज्याला भ्रम नसतो तो भ्रमरहित म्हणजे परब्रह्म, आणि तोच परमात्मा। परमात्मा म्हणजे आत्म्याचा ज्ञाता, आत्म्याचा साक्षी। बरोबर आहे ना? एकदम बरोबर। तर आता हा जो आत्मा, हा जो परमात्मा आहे, हा आपल्या मूळ अवस्थेत अव्यक्त असतो। अव्यक्त म्हणजे तो कधीही व्यक्त होत नाही, तो स्वतःहून कधीही व्यक्त होत नाही। आता आपल्या ह्या कायेमध्ये म्हणजे आपल्या ह्या शरीरामध्ये, आपल्या ह्या देहामध्ये, आपल्या अंतर्यामी आपल्याला आपण आहोत असं जे स्फुरण होत आहे, बरोबर की नाही? ते स्फुरण शुद्ध मीपणाचं आहे। मी, फक्त शुद्ध मी स्फुरण। म्हणजे आपण आहोत हे ज्ञान आणि आपण आहोत हे जे ज्ञान आहे हे ज्ञान शुद्ध सत्वाचं आहे। परंतु आपण आहोत
हे ज्ञान आपण देहाच्या ओळखीने घेतोय. परंतु देहाच्या ओळखीने घेतलेलं जे ज्ञान, ज्या आपल्या ज्ञानाला या क्षणी समजतंय अथवा साक्ष होत आहे, ते ज्ञान स्वरूप चैतन्य आपण आहोत. आणि ते चैतन्य म्हणजे व्यक्तरूपात आहे. आणि हा जो व्यक्तरूपात असलेलं जे आपलं आत्मचैतन्य आहे, ते ज्याचं म्हणून आहे तो प्रत्यक्ष अव्यक्त परमात्मा. म्हणजे आपल्या कायेमध्ये हा जो आपल्याला व्यक्तपणा ज्याला जाणवतोय, ह्या कायेमध्ये हा व्यक्तपणा ज्याला जाणवतोय तो अव्यक्त परमात्मा. आणि तो अव्यक्त परमात्मा आपणच आहोत. आपण व्यक्त आहोत हे आपल्याला जाणवत आहे ना. या देहामध्ये आपण व्यक्त आहोत हे आपल्याला जाणवत आहे. मग ते कुठच्या आपल्याला जाणवत आहे, तर आपण जे निर्गुण परमात्मा आहोत त्याला हा व्यक्ताचा म्हणजे व्यक्त असल्याचा भास होतोय. म्हणजे मुळात आपल्याला आपण आहोत असा जो भास होतोय, तो ज्या आपल्याला होतोय तो आपलं निर्गुण परमात्मा रूप. परत लक्ष देऊन ऐका. आपल्या अंतर्यामी आपल्याला जो आपण असल्याचा जो म्हणून भास होतोय, तो ज्या आपल्याला होतोय ते आपलं परमात्मा रूप. आणि आपण आपल्याला भास म्हणून घेतलेलं जे रूप आहे ते आपलं आत्मरूप आहे. आणि ते म्हणजे आपला आत्मा आहे. म्हणजे आपला आत्मा आपल्याला समजतोय, म्हणजे आपला भास आपल्याला होतोय. मग ज्या आपल्याला होत आहे ते आपण परमात्मा आहोत. इथे केवळ तुम्हाला विवेक आणि तिथे पूर्ण विवेक बुद्धी वापरता आली पाहिजे. म्हणजे ह्या केवळ विवेकाने तुम्ही तुमच्या त्या स्वतःच्या रूपाला ओळखू शकता. बघा इथे आता ह्या आत्मचर्चेत अथवा ब्रह्मचर्चेत एक निश्चितपणे समजून घ्या की इथे मनाचा अथवा अहंकाराचा अथवा तुमच्या बुद्धीचा वापर करता येणार नाही. हे बुद्धीने तुम्ही कधीही जाणू शकत नाही, कधीही तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकत नाही. इथे तुम्ही बुद्धी तुमचं जे अहंकार रूप आहे ते एक बाजूला ठेवा. आणि इथे हे जे आत्मचर्चा जी चालली आहे त्या आत्मचर्चेत तुम्ही स्वतः स्वरूप आणि स्वतः परमात्मा आहे असे तुम्हाला घेऊन असा तुम्ही भाग घ्या. इथे तुम्ही परमात्मा आहे हे मी तुम्हाला पटवून देऊ शकत नाही, परंतु तुम्ही परमात्मा आहे हे तुम्हाला केवळ ह्या आत्मज्ञान चर्चेत ओळखायचं आहे, जाणायचं आहे. कारण तुम्ही आत्मा आणि जे परमात्मा आहे ते पटवण्यापलीकडे तुम्ही आहात. तिथे पटण्या आणि असण्याचा संबंध नाही, ते पूर्ण वास्तविक रूपात सिद्ध आहात. म्हणजे तुम्ही जे आहात ते तुम्ही आहात. हे जो तुमचं जे सिद्धत्व आहे, हे जे असण्याचं जे तुमचं ज्ञान आहे ते तुम्हाला कोणी सांगायला आणि पटवायला आणि मनवायला नको. म्हणजे ते तुम्ही पूर्णतः जाणता. तुम्ही आहात हे तुम्हाला सांगायची गरज नाही, हे पटवण्याची गरज आहे का? मग हे जे तुमचं रूप आहे ते आत्मरूप आहे, तो आत्मा आहे. आणि हा आत्मा ज्या अंतर्यामी आपल्याला ह्या आत्म्याचं ज्ञान म्हणजे आपण असल्याचा जो भास होतो आहे ते आपण निर्गुण परमात्मा आहोत. आता हा जो आत्मभास आहे, ह्या आत्मभासावरून पुन्हा त्या आत्म्याला पुन्हा भास होतोय, त्या आत्म्याला सुद्धा भास होतोय. मग त्या आत्म्याला जो भास होतोय तो देहाच्या ओळखीचा म्हणजे अहंकाररूपी ओळखीचा भास होतोय. आत्म्याला सुद्धा भास होतोय. मग आत्म्याला कुठचा भास होतोय, तर आत्म्याला देहाच्या कल्पनेने जणू काही आपण देह आहोत हा भास होतोय. आणि त्या आत्म्याला जो व्यक्तिभास होतोय किंवा जो अहंकार भास होतोय तो व्यक्तिभास आत्मा नसून तो ज्या आत्म्याला होतोय तो आत्मा पूर्ण स्वयंसिद्ध आहे. म्हणजे आत्मभास ज्याला होतोय तो आत्मा आहे आणि आत्मभास ज्याला होतोय तो परमात्मा आहे. ही गुरु किल्ली आहे. बरोबर. इथे तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे की तुमचं जे रूप आहे ते आत्मा घ्या अथवा परमात्मा घ्या, ते रूप तुम्ही तुमचं ते जाणू शकत नाही. त्या रूपाचं तुम्हाला ज्ञान होऊ शकत नाही. कारण ज्ञान होणं हे तुमच्या रूपावेगळं असतं. म्हणजे तुम्हाला जर ज्ञान होतं तर ते ज्ञान तुमच्यावरून होतं. मग तुम्हीच जर परमात्मा असाल तर तुम्हाला तुमचं ज्ञान कसं होईल? तुम्हीच जर आत्मा असाल तर तुम्हाला तुमचं ज्ञान कसं होईल? म्हणजे ज्याचा अर्थ असा की आत्मा जो आहे त्या आत्म्यावरून ज्ञान होत आहे. म्हणजे इतर जे काही जे अनात्मा आहे त्याचं ज्ञान आत्म्याला होणार, परंतु आत्म्याला आत्म्याचं ज्ञान नाही होणार आहे. आत्म्याला आत्म्याचं ज्ञान म्हणजे आत्म्याला साक्षी करू शकत नाही. आत्म्याला साक्ष करू शकत नाही, परंतु आत्मा जे काही अनात्मा आहे, आता अहंकार अनात्मा आहे
त्याचं साक्ष ह्या आपल्या आत्म्याला होत आहे. बरोबर. म्हणजे जसं डोळ्याने आपल्याला सगळं काही दिसतं, परंतु त्या डोळ्याला डोळा दिसू शकत नाही, कारण तिथे डोळा एक आहे आणि बघणारा पाहणारा फक्त तो डोळाच आहे. म्हणजे आपल्या दृष्टीमध्ये जे जे काय आपल्याला दिसतंय त्यामध्ये आपल्याला कधी आपला डोळा दिसणार नाही, कारण आपल्याला जे काय दिसणार ते आपल्या डोळ्या वेगळं असणार, आपला डोळा कधीही दिसणार नाही. त्याचप्रमाणे हे आपल्याला जे काय आपण जाणतो, जे काय आपल्याला समजलं जातं, अहंकार अथवा देह अथवा मन अथवा बुद्धी, हे जे काय सर्व समजलं जातं ते आपल्या अंतरी आत्म्याला समजलं जातं, परंतु तो आत्मा समजू शकत नाही, आत्मा जाणू शकत नाही. आणि हा आत्मा जाणण्याचा जो प्रयत्न करणारा जो अहंकार आहे तोच मिथ्या आहे, तीच कल्पना आहे. याचं ज्ञान होणं गरजेचं आहे, कारण आत्म्याची जी ओळख अथवा परमात्म्याची जी ओळख आहे ती होण्याच्या मध्ये जी काय आपल्याला जो काय आपल्याला त्रास होतोय तो केवळ ह्या अहंकाराचा. ही अहंकार रूपी जी कल्पना आहे ती ह्या ओळखीला प्राप्त करण्याचा प्रयत्न करते, परंतु अहंकार रूपी जी ओळख आहे ती ह्या आत्म्याला अथवा परमात्म्याला कधीही जाणू शकत नाही. हे जो गडबड करतोय तो अहंकार, या अहंकाराला जरा क्षणासाठी बाजूला ठेवा आणि इथे तुमची त्या क्षणाआधी असलेली जी तुमची स्वतःची जी रूपं आहेत ती ओळखून घ्या. आपलं अख्खं आयुष्य जे काय 60 असो 70 असो 100 असो ते आपण आपल्यासाठी वापरलं, परंतु आपल्या स्वतःच्या स्वरूपासाठी ते क्षणभरही वापरलं नाही. ह्या जगात आपण सगळं काही वेळ जो खर्च केला तो आपल्या अहंकार रूपी मतलबासाठी केला आहे, परंतु जे आपलं जे स्वरूप होतं, जे क्षणाच्याही आधी होतं आणि केवळ क्षणातच त्याचं ज्ञान होऊन त्या ओळखीला प्राप्त होणार होतो, ते ओळख ते ज्ञान आपण मरेपर्यंत कधीही घेतलं नाही. म्हणजे आपल्या अंतर्यामी असलेलं जी आपली ही जी रूपे आहेत ती आपल्याला क्षणाच्याच मार्गदर्शनात, क्षणाच्याच ज्ञानात, केवळ त्या क्षणाच्या त्याला क्षणही म्हणता येत नाही, त्या क्षणाच्याही आधी आपलं ते उपस्थिती आहे. म्हणजे ते क्षणात आपण ओळखता आलं असतं, ते क्षणात ओळखता आलं असतं, परंतु तो क्षण मरेपर्यंत, जीवन संपेपर्यंत कधी आपल्या जीवनात आला नाही आणि त्याचा वापर झाला नाही. आणि म्हणून हा जन्म मरणाचा जो फेर आहे तो चालू उरला. म्हणजेच इथे काय ज्ञान घ्यायचं आहे आपल्याला, की आपलं जे रूप असतं ते आपलं रूप आपल्याला कधी दिसणार नाही आणि भासणार नाही, परंतु आपण जे म्हणून खरे आहोत त्याला तो वगळता सगळं दिसणार भासणार. अहंकार, मन, देह, बुद्धी हे सगळे आपल्याला दिसतात, भासतात ना. मग ते कोणाला भासतात? आपल्याला. म्हणजे कोणाला भासतात? अहंकार आपल्याला भासतो. मग कुठच्या आपल्याला भासतोय? कधी विवेक झालाय का? नाही. मग ते आपण जे आत्मा म्हणून आहोत त्या आत्म्याला भासत आहे, परंतु तो आत्मा भासू शकत नाही अहंकाराला. आत्मा अहंकाराला भासू शकत नाही. आता जर तुम्ही परत थोडे मागे याल तर हा जो आत्मा आहे हा केवळ आहे ह्या स्वरूपाचा आहे या स्वरूप आहे, शुद्ध ज्ञान ह्या रूपाचा आहे. परंतु हा जो हे जे आहे पण जे आहे हे आहे पण सुद्धा समजत आहे ना, म्हणजे आहे पण सुद्धा जाणवत आहे. म्हणजेच आहे पण हे जे जाणीव रूपात आहे ही जाणीव सुद्धा आपल्याला जाणवते ना. मग ती जर जाणवते तर ते कुठल्या आपल्याला जाणवते, ते कुठल्या आपल्याला समजते? तर हे आहे पण ज्या आपल्याला समजत आहे त्या ठिकाणी त्या रूपामध्ये आपल्याला आहे पण कधीही नसणार, अथवा तिथे नाही पण ही कधीही नसणार. आणि तिथे आहे पण अथवा नाहीपणाचं काही नाही आहे तिथे, ते त्याच्या व्यतिरिक्त आहे, त्याच्या विरहित आहे. आणि म्हणूनच तिथूनच आपल्याला आपलं आहे पण समजतंय. जिथून आपल्याला आपलं आहे पण समजतंय तिथे आपल्याला आहे पण कधी नव्हतं. म्हणूनच मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की परब्रह्म तर कसं आहे की त्याला तो आहे व नाही हा भ्रम नाही, आणि आहे नाही ह्या भ्रमावरून त्याला आहेचा भ्रम समजतोय, जाणवतोय. हे फक्त क्षणात तुम्हाला ओळखायचं आहे. इथे काही मोठं हे नाही आहे. फक्त ही तुम्हाला जी काही किल्ली सांगितली आहे की आपण जे आहोत ते आपण आपल्याला जाणू शकत नाही, समजू शकत नाही, परंतु आपल्या व्यतिरिक्त जे काही आपल्या समोर असतं, आपल्या समोर उभं असतं ते आपल्याला जाणणार. म्हणजे आपलं हे जे परमात्मा म्हणून जे काय रूप आहे त्या परमात्म्या रूपावरून आपल्याला आपण स्वतः आहोत असा भास होतोय, आणि आहोत असा जो भास ज्या आपल्याला होत आहे ते आपण परमात्मा आहोत. आणि आपण आहोत हा जो आपला आत्मभास आहे त्या आत्मभासावरून आपल्याला व्यक्ती आहोत हा भास होतोय. मग व्यक्ती आहोत हा भास त्या आपल्या आत्मभासाला होतोय.
हे एवढं सरळ आणि सोपं आहे, बरोबर. एवढं सरळ आणि सोपं आहे. ह्याच्यासाठी मी असं सांगत नाही की तुम्ही कसली साधना करा. तुम्ही काय जे साधना करताय, भक्ती करताय, नामस्मरण करताय ते सगळं चालू ठेवा. त्याचा उलट फायदाही होतो आहे, कारण त्याच्यामध्ये तुमचा हा जो विवेक आहे तो शुद्ध होतो आहे. इथे विवेक जागृत होण्यासाठी सगळं मार्ग तुम्हाला करावेच लागतात. भक्ती करावीच लागते, नामस्मरण करावीच लागते. कारण ही काही नसली तरी आपल्या त्या स्वरूपापर्यंत ओळख होण्यासाठी, त्या प्राप्त होण्यासाठी ही फार गरजेची असते. बरोबर. म्हणून प्रत्येक साधू संतांनी सांगितलंय की तुम्ही भक्ती, नामस्मरण हे सगळं केलं पाहिजे. हे जे आपलं शुद्ध चैतन्य जे आत्मरूप आहे ते शुद्ध सत्वगुणाच्या रूपात असतं, आणि हे सत्वगुण देहाच्या ओळखीने अशुद्ध केवळ कल्पनेने होत आहे. आणि तो जो अशुद्धपणा आहे तो जाण्यासाठी भक्ती, नामस्मरण हे केलंच पाहिजे. ज्यावेळी हे आपलं आत्मरूप पूर्ण शुद्ध होतं, हे चैतन्य पूर्ण शुद्ध होतं. आता शुद्ध होतं म्हणजे नेमकं काय होतं आहे? शुद्ध होणे म्हणजे त्या आपल्या व्यक्तिरूपातून मोकळं होणे, ह्याला शुद्धत्व म्हणतात. मग व्यक्तिरूपातून शुद्ध होण्यासाठी हे सगळा मार्ग सांगितला आहे. आणि व्यक्तिरूपाच्या त्या भ्रमत कल्पनेपासून जेव्हा आत्मरूप आपलं मोकळं होतं तेव्हा तो आत्मा आपल्या स्वतःच्या ओळखीला प्राप्त होतो. आणि स्वतःच्या ओळखीला प्राप्त झाल्यानंतर तो आत्मा आपल्या स्वतःच्या रूपाला ओळखतो. आणि ज्या क्षणी त्या आत्म्याला स्वतःची ओळख होते, बघा, आत्म्याला स्वतःची ओळख होते, आत्म्याला स्वतःचं ज्ञान होत नसतं. आत्म्याला स्वतःची ओळख होते. ओळख होणे, ज्ञान होणे वेगळं आहे. आता आत्म्याला ज्ञान म्हणजे कसलं होते, तर त्याचं स्वतःच्या अस्तित्वाचं ज्ञान होते, त्याला आपण आत्मज्ञान म्हणतोय. कारण आत्म्याला जोपर्यंत स्वतःचं आत्मज्ञान नव्हतं तोपर्यंत तो स्वतः आपल्या देहा वेगळा आपल्याला अहंकार म्हणून घेत होता. बरोबर आहे ना? बरोबर. आता त्याला स्वतःच्या आत्मज्ञानावरून स्वतःची ओळख झाली आणि त्या स्वतःच्या ओळखीला तो प्राप्त झालाय. म्हणजे तो सर्वस्वी पूर्ण मोकळा, पवित्र, अनंत, अपार असा आहे हे त्यांनी जाणलंय, हे त्यांनी ओळखलंय. आणि ही जी आत्म्याची ओळख आहे त्यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार याला म्हणतात ज्यावेळी आत्मा आपल्या अहंकार रूपी अनात्मा कल्पनेतून मुक्त होऊन आपल्या स्वस्वरूपी स्वतःच्या अनंत पवित्र अशा रूपाला जाणतो, ओळखतो, त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. आणि हा काय एकदा आत्मा आपल्या ओळखीला प्राप्त झाला की मग जी काही आपली पुढची वाटचाल आहे, जो काय आपला पुढचा जो अभ्यास आहे त्याला तुम्ही ब्रह्मज्ञान म्हणा किंवा आपलं परमात्मा ज्ञान म्हणा, मग जी पुढची वाटचाल आहे ती आपल्या परमात्म्या रूपाची. एकदा जर तुम्ही स्वतः आत्म्यामध्ये आपण केवळ असण्याच्या रूपात उपस्थित आहोत, आहे ह्या रूपात उपस्थित आहोत, केवळ शुद्ध ज्ञान या रूपात उपस्थित आहोत किंवा शुद्ध जाणीव ह्या रूपात उपस्थित आहोत, हे काय एकदा तुम्हाला ओळख झाली की ते जे आपलं शुद्ध चैतन्य पूर्ण शुद्ध होतं, शुद्ध आत्मा स्वतःच्या ओळखीला प्राप्त होतो. आणि आत्मा आपल्या ओळखीला प्राप्त झाला की जे आपलं परमात्मा म्हणजे परब्रह्म जे रूप आहे ते परब्रह्मरूप आपल्या स्वतःच्या ज्ञानापर्यंत पोचलं जातं. म्हणजेच आत्मा एकदा का जाणला, आत्मा एकदा का ओळखला गेला की तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्यामध्ये परत चिंतन सुरू होतं. आणि तो जो परमात्मा आहे या आपल्या आत्मशुद्धी आत्मस्वरूपामध्ये स्वतःचा चेहरा बघतोय. आता चेहरा म्हणजे तो निराकार आहे, पण हे सांगावं लागतं, तो जो परमात्मा आहे ह्या शुद्ध आत्म्यामध्ये स्वतःला बघून स्वतःची ओळख तिथे प्राप्त करतोय. म्हणजे जोपर्यंत आत्मा शुद्धी लावून आत्मा स्वतःच्या ओळखीला प्राप्त होत नाही तोपर्यंत परमात्मा स्वतःच्या कल्पनेतून भ्रम होत नाही, मोकळा होत नाही. कारण इथे जो परमात्मा आहे तो स्वतः आपण आहे ह्या भ्रमात फसलेला आहे. परमात्मा आपण आहोत ह्या भ्रमामध्ये आहे. म्हणजे परमात्म्याचा हा जो भ्रम आहे तो सुद्धा भ्रम गेला पाहिजे. मग तो भ्रम जाण्यासाठी त्या परब्रह्माला स्वतःचं ज्ञान होणं गरजेचं आहे. मग ज्यावेळी परब्रह्माला आपण मुळातच आहो असं भ्रम विरहित आहो ह्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. आणि हे काय एकदा त्याला ज्ञान झालं की आपण असलेला जो भ्रम आहे तो आपल्यालाच समजतो, हे त्याला समजतं आहे, ह्याचं ज्ञान होतं. आणि ह्याचं ज्ञान झालं की
आपण ह्या भ्रमाव्यतिरिक्त आणि ह्या भ्रमाचे केवळ साक्षी आहोत, ह्या आत्म्याचे केवळ साक्षी आहोत, हे तो पूर्णतः जाणतो आणि त्या जाणण्यात तो स्वतःच्या ओळखीला आहे तसा प्राप्त होतो. आणि ह्यालाच म्हणतात पूर्ण परमात्म्याचं दर्शन. परमात्म्यालाच परमात्म्याचं दर्शन होत आहे. परमात्मा स्वतःच्या ओळखीला प्राप्त होतोय. इथे परब्रह्म जो आहे तो आपल्या केवळ आहे असण्याच्या भ्रमातून मोकळा होतोय. परब्रह्माला केव्हाही तो आहे असा भ्रम नव्हता, परंतु ज्यावेळी त्याला तो आहे असा भ्रम जाणवला, त्या भ्रमामध्ये ही अखंड जगाची माया उत्पन्न झालेली आहे. त्याला कधी आपण असल्या नसण्याचा भ्रम नव्हता. जोपर्यंत त्याला तो भ्रम आला तोपर्यंत ही माया उमटली. ह्या मायेमध्ये खेळ सुरू झाले, मी तूपणाचा खेळ सुरू झाला. त्याचं कारण काय झाला की त्याला तो स्वतः आहे हा भ्रम उत्पन्न झाला. त्याच्या ह्या भ्रमामुळे ही जगत ख्याती उत्पन्न झाली, ही जगत माया उत्पन्न झाली आणि तो त्याच्या भ्रमात तसाच राहिला. आता तो मूळ त्याच्या भ्रमात नाही आहे, केवळ तो त्याला कल्पनेने भ्रम होतोय. परमात्म्याला कधी तो स्वतः आहे असा भ्रम नाही, परंतु तो स्वतः आहे असा भ्रम केवळ कल्पनेने होतोय. तिथे कल्पना उद्भवलेली, जसे आत्म्याच्या अंतर्यामी जसा आत्म्याला आपण जणू काही व्यक्ती आहो अशी कल्पना झालेली आहे, तसाच परमात्म्याला जणू काही तो आहे असा भ्रम उत्पन्न झालेला आहे. आणि हा आहे असा जो भ्रम आहे तो भ्रम तो नसून त्या भ्रमाचा साक्षी आहे. हे जेव्हा परमात्मा जाणतो, हे जेव्हा परमात्म्याला परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतो, त्या क्षणी परमात्मा स्वतःच्या त्या भ्रमरहित आहे नाही अशा त्या ओळखीला आहे तसा प्राप्त होतो. आणि ह्या त्याच्या ओळखीलाच म्हणतात परमप्राप्ती. म्हणजे तो स्वतःच्या पूर्ण सर्वस्वाला गेला. तो स्वतः अजन्मा होता, जन्मरहित होता, पूर्ण स्वतःच्या ज्ञानाविरहित त्याची उपस्थिती होती हे त्यांनी जाणली. म्हणजे शुद्ध चैतन्याच्या आधी त्याची उपस्थिती पूर्ववस्थेला होती आणि तो सदानकदा सत्यनित नेहमी होता हे त्यांनी जाणून हे तो स्वतःच्या ओळखीला प्राप्त झालेला आहे. म्हणजे आत्मा परमात्मा ह्याचं ज्ञान फार गरजेचं आहे. ह्या जगामध्ये आपल्याला या अहंकार रूपी मायेच्या कल्पनेतून अथवा या सुख दुःखाच्या तावडीतून जर बाहेर यायचं असेल, जर मोकळेपणा हवा असेल, तर आपल्याला हे ज्ञान होणं फार गरजेचं आहे. आता आपल्याला काय वाटतं की आपण अहंकार आहोत, जे काय सुख दुःख होतात ते आपल्याला भोगावे लागते, ते कर्माप्रमाणे होणारच, ते येणार, यथार्थ येणार. परंतु इथे तुम्हाला काय ओळखायचं आहे की अहंकार जे आहे त्या अहंकाराला जरी किती सुख दुःख काही जरी लाभले तरी तो अहंकार जो आहे तो अहंकार मुळातच मी नव्हे. त्या अहंकाराचा ज्ञाता साक्षी आत्मा मी आहे आणि त्या आत्म्याचाही साक्षी परमात्मा प्रत्यक्ष मी आहे. म्हणजे तुमचा जो मोकळेपणा आहे, अहंकाराच्या मागे असलेलं जे तुमचं मोकळेपण आहे, त्या मोकळेपणाला तुम्ही जाणा. त्या मोकळेपणामध्ये तुम्हाला कसलाही कर्म धर्म कर्तव्य बंधन काहीही नाही आहे. आहात पूर्ण मोकळा, पूर्णतः मोकळा, पवित्र, अनंत अपार अशा आहात. म्हणजे आपला जो आत्मा आहे तो पूर्ण पवित्र आणि पूर्ण मोकळा आहे. त्याला तिथे सुख दुःखाचा कसलाही लवलेश नाही, त्याला क्लेश नाही. आत्म्याला कधी क्लेश लागत नाही. जे मनात वाईट विचार येतात त्या वाईट विचाराने जेव्हा काही येतं त्याच्यामुळे मन दूषित होतं, आत्मा दूषित होत नाही. आत्मा कधी दूषित होत नाही, परंतु दूषित झालेलं मन त्या आत्म्याला समजलं जात आहे, त्या आत्म्याच्या ठिकाणी जाणपण होत आहे, परंतु आत्मा दूषित होत नाही. सुख दुःख ही आत्म्याला समजतायत. का समजतायत? कारण आत्म्याच्या अंतर्यामी सुख दुःख काही नाही, तो पूर्ण मोकळा आहे. म्हणूनच आत्मज्ञान, आत्मविद्या, परमात्मा ज्ञान, परमात्मा विद्या ही सर्वात मोठी विद्या, ही सर्वात मोठी कला सांगितलेली आहे. इथे आत्मा परमात्मा ही काही नसून आपण स्वतः खरे म्हणून आहोत. परंतु आपला हा जो काय मोकळेपणा आहे, हे जे काय आपली ओळख आहे, ते केवळ आपण देहाला मी मानून अहंकार म्हणून जी आपण कल्पना ग्रहित धरून तीच मान्य केली आहे आणि त्या मान्यतेवरून जे काय आपण व्यवहार करतोय आणि त्यावरून आपल्याला जे काय यश मिळालेलं आहे त्यावरून आपण समाधानी झालेलो आहे, सुखी झालेलो आहे. आपल्याला वाटतं हे एवढं बस झालं, मागे काय करायची गरज आहे? आत्मा आणि परमात्मा काय करायचं? आत्मा आणि परमात्मा वर खाली कुठेतरी असणार, परंतु आयुष्यभर आपण त्याचं ज्ञान घेत नाही. म्हणजे जे क्षणात ओळखता येईल तो क्षण आपल्या जीवनात कधी आला नाही. क्षणात ओळख आहे त्याची ती.
आता अर्थातच तुम्हाला तसा कोणतरी सांगणारा एखादा आत्मज्ञानी किंवा एखादा कोणतरी संत हा तुम्हाला लाभलाच पाहिजे. आणि तो जर तुम्हाला एखादा जर लाभला तर तुम्हाला फार मदत होते, फार म्हणजे फार मदत होते. ह्या अंतर्यामी आपण केवळ ह्या आत्मभास रूपात आहोत आणि तो आत्मभास म्हणजे आपला आत्मा. आणि हा आत्मभास ज्या अंतर्यामी आपल्याला समजला जातो तिथे आपण ह्या आत्मभासाचे साक्षी परमात्मा म्हणून आहोत. आणि परमात्माचा आहे म्हणजे आपलं जे परमात्मा रूप आहे तो परमात्मा भाषित नाही, तो प्रत्यक्ष निराभास आहे. परमात्मा पूर्णतः निराभास असतो. परमात्मा पूर्णतः अलक्ष असतो. परमात्मा पूर्णतः ध्यानरहित असतो. परमात्मा पूर्णतः ज्ञानरहित असतो. परमात्म्याच्या अंतर्यामी असण्याचं व नसण्याचं कधीही ज्ञान नसतं, कारण परमात्मा पूर्णतः निर्गुण असतो. तो निर्गुण असल्यामुळे तिथे गुणचर्चा, गुणलक्षण अथवा सत्वगुणालाही तिथे थारा नसतो. शुद्ध सत्वगुण जो आहे, जो समजण्याचा पूर्ण आत्मरूप म्हणून जो गुण आहे, तो सुद्धा परमात्म्याच्या अंतर्यामी वास करत नाही. केवळ तो कल्पनेने तिथे उद्भवला गेलेला आहे. म्हणून ही जी काय आपण आत्मविद्या ही जी काही चर्चा सुरू केलेली आहे की साधारण ही जनसामान्यामध्ये आपल्याला कोणाला फार आवड असते, बाबा हे आत्मा काय, परमात्मा काय, आणि आपल्याला तो योग्य मार्ग किंवा योग्य ज्ञान मिळत नाही. त्यासाठी हे आमचे जे माझे रघुनाथ महाराज आहेत, ज्यांना मी भरपूर हे करतो, मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे निसर्गदत्त महाराज आहेत. तर त्यांच्या आशीर्वादाने हे थोडंसं मी ज्ञान तुम्हाला देण्याचा, त्या ज्ञानाचा प्रसाद देण्याचा एक थोडासा प्रयत्न करतो आहे. आणि ह्या ज्ञानामुळे जर तुम्ही खरंच मनापासून या आत्म्या आणि परमात्म्याशी एकलग होऊन त्या रूपाला आपण ओळखण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तीच तुम्हाला खरंच उन्नती आहे आणि ते तुम्हाला फार यशस्वीरित्या तुम्ही ते घेऊ शकता. म्हणजे सांगण्याचा बोधार्थ असा आहे की हा केवळ एक शुद्ध अभ्यास आहे. परमात्मा आत्मा हा इतर अभ्यासासारखा अभ्यास आहे, त्याला अभ्यास करावा लागतो आणि त्या अभ्यासालाच आपण आत्मज्ञान म्हणतो. परंतु आत्मज्ञानाकडे सहसा कोण वळत नाही, कारण ते जरा एक फार कठीण कसं वाटतं. कारण तिथे कसं आहे, आत्मचिंतन करावं लागतं ना, तिथे कॉन्टम्प्लेशन करावं लागतं, डोकीफोड करावी लागते, असंच धरा तुम्ही. आणि बाकीच्या मार्गामध्ये काय, तुम्ही भक्ती करा, भक्ती करत राहा, भजन करत राहा, नामस्मरण करत राहा, असं असतं. परंतु इथे काय, विवेकाचा वापर करावा लागतो ना. अत्य नित्य नित्य, हे नाही ते नाही, मी हे नाही ते नाही, असा तो व्यवहार करावा लागतो ना. म्हणजे तो विवेक करावा लागतो, चिंतन करावं, विवेक चिंतन करावं लागतं. मग ते असं वाटतं की आपल्याला जड आहे, पण ते ॲक्च्युली जड नाही आहे, ते फार सोपं आहे. तुम्ही जर ठाम निश्चय केलात नाही की हा आपण मार्गपथ करून की ह्या मार्गाने खरंच काय दिलं, काय होतं ते बघू, जर तो अभ्यास सुरू केला तर तुम्ही हमखास तुमच्या स्वरूपाला ओळखू शकता. मला पण पहिलं तसंच वाटत होतं, पण तसं नाही. ते ज्यावेळी ते कॉन्टम्प्लेशन किंवा आत्मचिंतन महाराजांच्या कृपेमुळे जेव्हा मी करत गेलो, तेव्हाही तिथे आपोआपच ते स्फुरण उत्पन्न झालं, तिथे ओळख ती उत्पन्न होते. अर्थात इथे आपल्या सद्गुरूंचा फार मोठा वाटा असतो. सद्गुरू नसते ते इथे मी ओळखीला काय कसल्या ज्ञानाला सुद्धा प्राप्त झालो नसतो. म्हणजे सद्गुरूवरची जी आपली श्रद्धा निष्ठा, ज्यांनी आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे, त्याचा हा जो विश्वास आहे हा पूर्णत्वाने आपल्या अंतर्यामी प्रसाद रूपात उतरला पाहिजे. सद्गुरूची निष्ठा हीच फार महत्त्वाची असते आणि त्या सद्गुरू निष्ठेनेच आपण स्वतःच्या त्या स्वरूपाला ओळखू शकतो. श्रद्धा ही फार महत्त्वाची असते. परमात्मा अथवा आत्मा हे वर कुठेतरी नाही, हे तुमच्या अंतर्यामी प्रत्यक्ष तुम्ही आहात. तुम्ही जे तुमच्या विरहित आहात, म्हणजे अहंकार विरहित आहात, ते तुम्ही आत्मा आहात. आणि तुम्ही तुमच्या आत्म्या विरहित म्हणून जे आहात ते तुम्ही परमात्मा आहात. एवढं सोपं आहे ते. तुमच्या अंतर्यामी जिथे तुम्हाला भास नाही तुम्ही असल्याचा, ते तुम्ही परमात्मा आहात. आणि जिथे तुम्हाला तुम्ही आहात असा जो भास उत्पन्न होतोय तो आत्मा, म्हणजे ते तुम्ही स्वरूप म्हणून आहात. आणि इथे तुम्ही व्यक्ती म्हणून काय आहात हे तुम्हाला पूर्ण माहिती आहे. या व्यक्तीने आतापर्यंत कसली उन्नती केली आहे, काय केलं आहे ते तुम्ही सगळं जाणता. म्हणून व्यक्ती तुम्हाला कधीही सुखी ठेवू शकत नाही. व्यक्ती भासामध्ये तुम्ही कधीही
पूर्णत्वाला पोचू शकत नाही. एक समाधान नसतं. समाधान जे असतं ते केवळ तुमच्या ऐश्वरी पूर्ण त्या चैतन्यामध्ये, म्हणून चैतन्याला जाणणे, चैतन्याचा अभ्यास करणे आणि स्वतःच्या स्वरूपाला ओळखणे हेच फार मोठं आहे. असे कित्येक युग गेली, परंतु आपण आत्मज्ञाना किंवा स्वतःच्या स्वरूपाकडे वळलो नाही. असाच आपला पुढचा जो काही व्हिडिओ आहे त्याच्यात आपण परत फार विश्लेषण करत राहू आणि जो काय आत्मविचार, जो काय परमात्मा विचार आहे तो आपण परत मांडू आणि तुमचा आशीर्वाद, त्याचप्रमाणे सद्गुरूच्या आशीर्वादाने ही चर्चा अशीच पुढे चालू राहावी हे मी माझ्या सद्गुरूचरणी नतमस्तक होऊन त्यांना प्रार्थना करून सांगतो. श्री गुरुदेव रघुनाथ महाराज की जय. श्री निसर्गदत्त महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.